पुढच्या बातमीकडे वळूयात। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे। पवारांसह मवियाचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधी थोड्याच वेळात नांदेडमधून सांगलीकडे रवाना होतील। वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता राहुल गांधी सांगलीकडे रवाना होणार आहेत। शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। शंकर, नक्कीच वृषाली, आपण पाहू शकता ठीक 12 वाजता राहुल गांधी हे कडेगावमध्ये येणार आहेत। या ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आणि स्मारकाचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कडेगावमध्ये भव्य अशा सभेचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शरद पवार तसेच काँग्रेसचे बडे नेते आणि राष्ट्रवादीचे बडे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातले सर्व महाविकास आघाडीचे मोठे नेते या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहेत। आणि याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीचं रणशिंगही फुंकले जाण्याची शक्यता आहे आणि त्याचीच तयारी म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य दिव्य असा हा सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। हजारो लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या 2024च्या निवडणुकीचं रणशिंग या व्यासपीठावरून फुंकलं जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राहुल गांधी आणि शरद पवार केंद्र सरकारवर काय बोलणार आहेत आणि काय टीका करणार आहेत आणि काय महत्त्वाचं मार्गदर्शन इथे उपस्थित असणाऱ्या लोकांना करणार आहेत हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। वृषाली, नक्कीच। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। धन्यवाद शंकर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे। ते ज्यावेळेला नांदेडमध्ये